ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. बाबासाहेब, आत्ताच आम्ही बघितलं की रस्त्यावरून जाताना प्रत्येक माणूस तुम्हाला बघून थांबत होता. म्हणजे लोकांमध्ये अशी भावना कशी निर्माण झाली आणि प्रत्येक जण तुमच्यापर्यंत यायला त्याला बॅरिगेड नाहीये, तो डायरेक्ट येऊन तुमच्याशी थेट संवाद साधू शकतो, आपल्या अडचणी मांडू शकतो. तर या प्रभागात आता काही नवीन लोक राहायला आले असतील किंवा काही नवीन मतदान वाढले असेल किंवा एखादा एरिया तुम्हाला जॉईन झाला असेल, ज्याला तुमच्या कार्यपद्धतीबद्दल कल्पना नसेल कदाचित, तर मग अशा लोकांशी संवाद साधत तुम्हाला आणखी काय वेगळे चॅलेंजेस वाटतंय? बघा, हे काही असं सहज घडून येत नाही. अचानक उमेदवार येतात, पाणी पडतात, भावनिक आवाहन करतात. मी त्या आधारावर कधीच मतं मागितलेली नाही. जे तुम्ही आता बघितलं की आपण एक 5-10 मिनिटं कार्यालयाच्या बाहेर उभे असताना येणारे जाणारे नागरिक, व्यापारी, उद्योग थांबून विचारपूस करत होते काय चाललं काय नाही. मी पाठिंबा देत होते की आम्ही तुमच्या सोबत आहोत. हे अगदी असं सहज घडत नाही आणि असं तुम्हाला कुठं बघायला मिळणार नाही. विषय असतो, 2 प्रकारचं राजकारण या मालेगावमध्ये होत असतं. एक तो विधानसभा आणि महापालिका. विधानसभा असे की याच नागरिकांचा कल थोडासा शिवसेनेकडे दुपटा असतो आणि महापालिका आली की भारतीय जनता पार्टीच्या बाजूने किंवा माझ्या बाजूने नागरिकांचा कल असतो. तर लोकांना दोघेही पाहिजे. दोघांचे क्षेत्र वेगवेगळे आहेत, दोघेही पाहिजे आहेत. बाकीच्या गोष्टी ज्या घडतात साधिक आहे. आता तर आम्ही मित्र पक्षामध्ये आहोत. शिंदे सेना आणि शिवसेना, शिवसेना शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टी आज राज्यात युतीमध्ये बरोबर आहे. परंतु काही महानगरपालिकांमध्ये युती होऊ शकत नव्हती, म्हणून आज आम्ही वेगळं लढतोय. आणि नागरिक जाणून आहे की भारतीय जनता पार्टीला आता कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी ज्याला म्हणतो सत्ता स्थान राहिलेलं नाही. जे एक होतं आमच्याकडे खासदारकी, ती या निवडणुकीमध्ये काही कारणाने आम्ही ती गमावली. आता मात्र नागरिकांना ही चूक कळून चुकलेली आहे की ज्यांनी हे काम केलं असेल त्यांना हे माहीत नाही, ज्यावेळेस त्यांनी ही चूक केली की केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि हे मालेगाव जे ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये अधोरेखित झालं, ती चूक सुधारण्याची वेळ आता आलेली आहे. आज कुठलं तरी एक सत्तास्थान भारतीय जनता पार्टीकडे असलं पाहिजे म्हणून नागरिक या दृष्टीने बघा. आपण जर बघितलं संगमेश्वर असेल, सोयगाव असेल, इथं आमचे उमेदवार निवडून येणं म्हणजे ते थोडंफार स्वप्नवत होतं. पण आज तिथं सुद्धा चांगला पाठिंबा आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे. आणि हा तर आमचा भाजपचा पारंपरिक वाट आहे. इथे थोड्याफार काही लोकांनी या स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणा किंवा काय किंवा असूयेपोटी थोडस मतं खाण्या वगैरेचा प्रकार या ठिकाणी चाललेला आहे. पण ते फार काही त्याचा प्रभाव या ठिकाणी पडणार नाही. सुज्ञ नागरिक आहेत, त्यांना माहिती आहे सुनील आबांचं महापालिकेत असणं किती गरजेचं आहे. बाबासाहेब, पुढच्या 5 वर्षासाठी तुमचं विजन काय आहे तुमच्या वाहनात? बघा, आता आपण निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आता आलेलो आहोत. आता मतदान प्रक्रिया, वोटर स्लिप वाटणं वगैरे ही कामं फक्त बाकी राहिलेली आहे. आणि जवळपास या मालेगाव शहरातील पूर्व भागातील सर्व, पश्चिम भागातील सर्व नागरिकांनी असं ठरवून घेतलंय की यावेळी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून द्यायचे. आणि त्या जोराने आता लगेच पुढच्या कामाला आम्ही लागलेलो. पुढचं काम म्हणजे या मालेगाव शहरासाठी माझं वैयक्तिक विजन तर आहेच. सत्तेत आल्यानंतर मी काय करू शकतोय मालेगाव शहराला 1-2 वर्षात या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. पण त्याचबरोबर अशी खूप मंडळी आहेत मालेगाव जे कायम आपलं दुःख व्यक्त करतात. यार एवढे फंड्स येतात, वाया जातात, कामं करतात, त्यांचा दर्जा राहतो. तर मी असं ठरवलेलं आहे की प्रत्येक प्रभागातून 5-5 लोक ज्यांच्याकडे चांगलं विजन आहे या मालेगाव शहरात, त्यांना आपलं मालेगाव सुंदर करायचं आहे. आणि चांगल्या प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे अगदी आता आपण जर बघितलं तर आपल्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन जेवढ्याही शाळा आहेत त्यांच्यामध्ये आम्ही शिकलो, या सगळ्या बंद पडलेल्या आहेत. या कुठल्या तरी संस्थेंना दिल्या जातात, हे जातं. पण याचा उपयोग आपण, ठीक आहे, मराठीकडे जर आज लोकांचा कल इंग्रजी माध्यमाकडे जर असेल तर आपण ह्या मराठी शाळा डिजिटल करून त्यांना आपण चांगल्या घरच्या पोरांना सुद्धा आपण त्या ठिकाणी
आपण त्या ठिकाणी त्यांना हे त्यांचा म्हणजे त्यांना आपण वळवू शकतो. आज इंग्लिश मीडियम मध्ये जर जायचं ठरवलं तर प्रचंड फी आपल्याला त्या ठिकाणी द्यावी लागते. ही सर्वसामान्य माणूस हे सगळं करू शकत नाही मोलमजुरी करणं म्हणून. तर मराठी शाळेमध्ये शिकणारा जो वर्ग होता तो आज तिथून जो दूर गेलेला आहे त्याला पण इंग्रजीत शिक्षण घ्यायचं. तर मग त्या सुविधा या ठिकाणी पुरवल्या जातील. अशा पद्धती एक सगळ्यात महत्वाचं हे मुलांसाठी असेल. या ठिकाणी गार्डन जशी पाहिजे तशी झालेली. मुळात आपण हा जो जॉगिंग ट्रॅक कॉलेज रोडला झालेला आहे तिथं म्हणजे प्रदूषण खूप असतं, हा एक विषय आहे. त्याच्यानंतर आता आपण जे रामलीला मैदान आहे तिथं नदी किनारी त्या ठिकाणी माझं एक काम अगदी प्रगती पथावर येणाऱ्या काळामध्ये त्याचं लोकार्पण. त्या ठिकाणी जो जॉगिंग ट्रॅक मी करतोय अत्यंत सुंदर आणि शांत आणि त्याचबरोबर शुद्ध वातावरणामध्ये असं असे एक करून चालणार नाही या मालेगाव शहर. अनेक गार्डन्स अशा पद्धतीची या ठिकाणी उभारावे लागणार. एक गार्डन मी फक्त महिलांसाठी करतोय सप्तशृंगी कॉलनीमध्ये. ते तर मी मुंबईच्या एका झू मधील एका गार्डनची ती कॉपी करतोय आणि ते फक्त महिलांसाठी असेल. तर संकल्पना भरपूर आहे, त्यासाठी निधीची आवश्यकता असते आणि नगरसेवक निधीतून हे सगळं होऊ शकत नाही. याच्यासाठी सत्ता हवी असते आणि नागरिक यावेळेस असं ठरवलंय की एकदा या बहुलाहितापासून पाहावं. काय बोलतो केलं तर आहेच की आणखी काय करू शकतो. तर हा एक दृष्टिकोन सुद्धा आज शून्य नागरिकांमध्ये आहे की सध्या भारतीय जनता पार्टीकडे यावेळेस महानगरपालिकेची द्यावी आणि त्या दृष्टीने आम्हाला जे दिसतंय ते बोलतं. यापूर्वी महापालिकेत आमचं असं निदर्शन झालं की मालेगाव परिसरात नगरसेवक आपल्या मनमानीप्रमाणे कामं सुचवतो आणि ते परस्पर करून देतो. सामान्य नागरिकांना ते विश्वासातच घेत नाही. पण मला वाटतं तशी व्यवस्था आहे. पूर्ण वार्डातून 5-25 लोकांची एक समिती नेमायची. ही समिती जे मार्गदर्शन करेल त्याप्रमाणे नगरसेवक कामं करतो. तर याबद्दल तुमचं काय विचार? मी आत्ताच आपल्याला या ठिकाणी सांगितलं की आम्ही पुढच्या कामाला आम्हाला हे समजून चुकलं की आम्ही सत्तेमध्ये सहभागी होणार किंवा सत्ताच आमची असेल अशा पद्धतीचं जे दिसलं प्रचारामध्ये त्याच्यावरून मी बोलतोय की आम्ही आता पुढचा विचार करतोय की पहिली सुरुवात इथून होती की आम्ही वार्ड वाईज समित्या करू आणि त्या समित्या म्हणजे नुसतं नगरसेवकच नाही तर समित्यांचं म्हणणं आणि नगरसेवकांचं म्हणणं एकत्रितरित्या जो चांगला निर्णय असेल त्याला पुढे न्यायचं, त्याला निधी उपलब्ध करून द्यायचा. अशा पद्धतीचं काम येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निश्चित दिसेल. एक छान नियोजन आणि संपूर्ण शहराला माहिती आहे की नियोजनामध्ये माझा हात दिसेल किंवा माझी मारत सगळ्यांना मी हे अधोरेखित आधीच केलेलं आहे.